Hello student, myself Khandagre madam, class 12th, subject English. This is our last video on 4.1 history of novel. In this video we are going to see types of novel. वेगवेगळे नॉवेल्सचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑन पेज नंबर 176. First type of novel is realistic novel. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. हा जो नॉवेलचा प्रकार आहे यामधील कथा ह्या सुद्धा एक प्रकारच्या काय आहेत, फिक्शन म्हणजे काल्पनिक. दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम, पण त्यांना एक इफेक्ट दिलेला असतो रिअलिझमचा, म्हणजेच त्या कथा या वास्तविक घटनांवरती किंवा वास्तववादावरती आधारित असतात आणि काल्पनिकसुद्धा असतात, किंवा आणखीन वेगळे जे नॉवेलचे प्रकार आहेत त्यांचेसुद्धा फीचर्स या प्रकारच्या नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि या नॉवेल्सना नॉवेल ऑफ मॅनर असं सुद्धा म्हटलं जातं. मॅनर म्हणजे हाऊ टू बिहेव. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. जसं की आपण समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती पाहतो, त्यांच्यामध्ये प्रत्येक गुणांचं मिश्रण असतं. कोणामध्ये चांगले गुण असतात, कोणामध्ये वाईटसुद्धा गुण असतात. त्या प्रकारचं कॉम्प्लेक्स कॅरेक्टर आपल्याला या अशा प्रकारच्या नॉवेल्समध्ये दिसू शकतात किंवा ते असतात. The characters in the realistic novel interact with other characters. आणि हे कॅरेक्टर किंवा एखादं जे मेन कॅरेक्टर असतं की ज्याच्यामध्ये चांगले गुण दाखवलेले असतात किंवा ते आयडियल कॅरेक्टर दाखवलेलं असतं, ते कॅरेक्टर त्या कथेतील अदर कॅरेक्टर्सशी इंटरॅक्ट करत असतं, संवाद साधत असतं. अँड अंडरगो प्लॉजिबल, आणि त्यामुळे ते एक आयडियल कॅरेक्टर असल्यामुळे ते इतरांकडून ॲप्रिशिएट केलं जातं किंवा ते आदरणीय वाटतं किंवा आदरयुक्त वाटतं. अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, तसेच या प्रकारच्या कथांमध्ये किंवा रिअलिस्टिक नॉवेलमध्ये दैनंदिन जीवनातील अनुभवसुद्धा त्यांचं वर्णन केलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पिकारेस्क्यू नॉवेल. The word picaresque is originated from the Spanish word picaro. हा जो शब्द आहे पिकारेस्क्यू हा स्पॅनिश वर्ड पिकारो या शब्दापासून तयार झालेला आहे किंवा त्याचा उगम तिथून झालेला आहे. विच मीन्स अ रोग. त्याचा अर्थ आहे रोग. रोग म्हणजे एक भटका समुदाय, त्यातील एखादी भटकी व्यक्ती सतत हिंडणारी. ऑफ पिकारेस्क्यू नोवेल नरेट्स द ॲडव्हेंचरस ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. या प्रकारच्या नॉवेलमध्ये जो त्या कथेचा हिरो असतो, प्रोटॅगॉनिस्ट असतो, जे मेन कॅरेक्टर असतं, त्या मेन कॅरेक्टरचे जे ॲडव्हेंचरस आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे तो जे साहसी कृत्य करतो त्याबद्दल वर्णन केलेलं असतं, त्याबद्दल नरेशन केलेलं असतं. हू इज ॲन एक्सेंट्रिक ऑर अ डिसरेप्युटेबल पर्सन. ठीक आहे, जो समाजात त्याला स्थान नसतं किंवा समाजात त्याला स्वीकारलं जात नाही. देन डिसरेप्युटेबल म्हणजे त्याला योग्य तो मान सन्मान समाजामध्ये दिला जात नाही, कारण तो भटका समुदायातील असतो, सतत हिंडणारा असतो, अस्थिर असतो, त्यामुळे तो समाजाकडून सहसा नाकारला जातो. अँड दिस टाईप ऑफ नॉवेल इज इन ॲन एपिसोडिक फॉर्म. ठीक आहे, या प्रकारच्या नॉवेल एपिसोडिक फॉर्ममध्ये सुद्धा लिहिल्या जातात, म्हणजे एकाच कथेचे वेगवेगळे एपिसोड्स तिथं असतात. याचे काही एक्झाम्पल आहेत. एक फेमस एक्झाम्पल आहे या पिकारेस्क्यू नॉवेलचं, रिटन बाय हेनरी फिल्डिंग, आणि नॉवेलचं नाव आहे टॉम जोन्स. या कथेतील टॉम जोन्स जे कॅरेक्टर आहे तो एक पिकारो दाखवलेला आहे, एक रोग दाखवलेला आहे. देन आणखी एक एक्झाम्पल आहे डॅनियल डेफो, हे जे रायटर आहेत त्यांनी या 2 नॉवेल लिहिलेले आहेत, 2 पिकारेस्क्यू नॉवेल लिहिलेले आहेत, रॉबिन्सन क्रुसो अँड
मॉल फ्लॅंडर्स. आणि जी फर्स्ट युरोपियन नोवेल आपण पाहिली डॉन क्विक्सोट रिटन बाय मिगेल सर्व्हेंटेस, ही सुद्धा एक पिकारेस्क्यू नोवेल आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. हे जनरली हिस्टॉरिकल हा जर शब्द आपण ऐकला किंवा हिस्टॉरिकल नॉवेल म्हटलं की आपल्याला काय वाटेल की ज्या कथा राजा किंवा त्यांच्या लढाया किंवा किल्ले किंवा राणी वगैरे यांच्याशी संबंधित ज्या नॉवेल असतील त्या आपण काय म्हणू हिस्टॉरिकल नॉवेल. पण त्याची इथे एक व्याख्या दिलेली आहे किंवा त्याबद्दल काही एक महत्त्वाची माहिती इथं सांगितलेली आहे. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. एखादी कथा लिहिण्या अगोदरचा जो काळ आहे, जो पास्ट आहे, जो भूतकाळ आहे, ते कथा लिहिण्याच्या अगोदरचा त्या काळातील एखादा इव्हेंट, एखादी घटना, त्याचं वर्णन, त्याचं नरेशन म्हणजे सुद्धा काय होऊ शकेल हिस्टॉरिकल नॉवेल. म्हणजे भूतकाळातील कोणतीही घटना. त्याचे काही एक्झाम्पल आहेत. फर्स्ट एक्झाम्पल सांगता येतील इथं. वेवर्ली ही एक हिस्टॉरिकल नॉवेल आहे. सर वॉल्टर स्कॉट यांनी ती लिहिली होती. देन लिओ टॉल्स्टॉय यांनी एक हिस्टॉरिकल नॉवेल लिहिलेली आहे वॉर अँड पीस. त्यानंतर पुढचा टाईप ऑफ नॉवेल आहे एपिस्टोरली नॉवेल. द वर्ड एपिस्टोरली डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला. एपिस्टोला या शब्दापासून एपिस्टोलरी हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, विच मीन्स अ लेटर. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through the series of correspondence or other documents. काही लिखित नोंदी किंवा डॉक्युमेंट्स किंवा लेटर्स याच्याद्वारे रायटर या प्रकारच्या कथा कथन करत असतो किंवा ते डिरेक्टली ते डॉक्युमेंट्स, लेटर्स हाच त्या कथनाचा एक भाग असतो किंवा ते सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स म्हटले. Although letters are the most common basis for epistolary novel. सुरुवातीला किंवा बेसिकली लेटर्स या प्रकारच्या कथांमध्ये कथन करण्यासाठी वापरले जात होते. डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ धिस टाईप. हे डायरी एंट्रीसुद्धा नंतर या एपिस्टोलरी फॉर्ममध्ये वापरले जाऊ लागले किंवा तो प्रकार अत्यंत लोकप्रिय बनला. त्याचेही काही एक्झाम्पल आहेत. सॅम्युअल रिचर्डसन यांनी लिहिलेले पामेला अँड क्लेरिसा या 2 ज्या नॉवेल आहेत त्यासुद्धा या प्रकारात मोडतात. त्यानंतर द हिस्ट्री ऑफ मॉन्टेग्यू रिटन बाय फ्रान्सिस ब्रूक ही सुद्धा या प्रकारची नॉवेल आहे. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज गॉथिक नॉवेल. गॉथिक हा शब्द आपण पूर्वी याबद्दल चर्चा केली होती की ज्या नॉवेल्स मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल म्हणजे अद्भुत अशा शक्ती, पॉवर, देन डूम, डेथ, डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स. हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे ज्या पछाडलेली काही जागा असतील वगैरे याबद्दलच्या ज्या नॉवेल असतील त्यांना काय म्हटलेलं आहे गॉथिक नॉवेल्स. त्याचं एक फेमस एक्झाम्पल आहे द मिस्ट्री ऑफ उडाल्फो रिटन बाय मिसेस ॲन रॅडक्लिफ. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल गॉथिक नॉवेलचं सांगता येईल ख्रिसमस कॅरल. ही एक नॉवेल आहे. नॉवेल शॉर्ट नॉवेल म्हणजे या नॉवेलपेक्षा थोडीशी लहान. आणि ही ख्रिसमस कॅरल ही गॉथिक नॉवेल लिहिली आहे चार्ल्स डिकन्स यांनी. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. या प्रकारच्या नॉवेल ज्या की लेखकाच्या जीवनावरती आधारलेल्या असतात, लेखकाच्या जीवनाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतं. हाऊएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. लेखकाने जरी लिहिलेलं त्या प्रकारच्या नॉवेल लिहिलेल्या असतील तरी ते काही ठिकाणांची नावंसुद्धा चेंज करू शकतात. त्याचबरोबर काही कॅरेक्टर्सची सुद्धा नावे चेंज करू शकतात. म्हणजे जी खरे नावे आहेत ती तिथं ठेवता ते नाव चेंज करू शकतात. इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स किंवा त्यांच्या जीवनातील काही भागसुद्धा ते
बदलू शकतात किंवा अवॉइड करू शकतात, हे त्या पूर्णतः लेखकावरती अवलंबून असतं. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. म्हणजे या प्रकारच्या कथा कदाचित रायटर स्वतःही कथन करू शकतात किंवा काही वेळेस किंवा काही स्टोरीमध्ये ते स्टोरीतीलच एका कॅरेक्टरमार्फत नरेशन त्याचं केलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे ॲलेगोरिकल नोवेल. ॲलेगोरिकल नोवेल, ॲलेगरी म्हणजे इथं त्याचा अर्थ सांगता येईल रूपक किंवा दृष्टांत, जे एखादी गोष्ट सांगण्यासाठी तिथं त्याचा दृष्टांत किंवा एक वेगळा अर्थ, एक सिम्बॉलिक, एक अर्थपूर्ण मिनिंग सांगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा वापर केला जातो. अँड ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन level of meaning. The surface meaning such novel is different from the symbolic meaning. या प्रकारच्या नोवेलमध्ये एखाद्या शब्दाचा, एखाद्या कॅरेक्टरच्या नावाचा किंवा एखाद्या घटनेचा सरफेस मिनिंग हा वेगळा असतो आणि त्याचं सिम्बॉलिक म्हणजे हिडन मिनिंग, एक अर्थपूर्ण जी माहिती आहे ती थोडीशी वेगळी असू शकते. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगरी, ठीक आहे, म्हणजे त्या गोष्टीचा, त्या पात्राचा, त्या नावाचा सिम्बॉलिक मिनिंग हा एक तर राजकीय असू शकतो, धार्मिक असू शकतो, ऐतिहासिक असू शकतो किंवा फिलॉसॉफिकलसुद्धा असू शकतो. म्हणजे यालाच ॲलेगरी असं म्हटलं जातं. किंवा या प्रकारच्या नोवेल ॲलेगरिकल नोवेल असतात. तर ॲलेगरिकल नोवेल याचे काही एक्झाम्पल सांगता येतील. जॉन बनियन यांचं फेमस एक ॲलेगरिकल नोवेल आहे पिलिग्रिम्स प्रोग्रेस. त्यानंतर जॉनथन स्विफ्ट यांचं गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स ही सुद्धा एक ॲलेगरिकल नोवेल आहे. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल आहे युटोपियन ऑर डायस्टोपियन नॉवेल. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी. ठीक आहे, युटोपिया ही एक काल्पनिक समुदाय आहे किंवा समाज आहे. पॉजेसिंग द आयडियल क्वालिटी, ज्यामध्ये फक्त आयडियल क्वालिटीजच गृहीत धरल्या जातात किंवा आयडियल क्वालिटीजच फक्त दाखवल्या जातात. या प्रकारच्या कथांमध्ये फक्त आदर्शवाद, फक्त सगळं जे काही चांगलं आहे, आयडियल क्वालिटीज दाखवल्या जातात. इट इज अ कॉमन लिटररी थीम, आणि ही एक सामान्य लिटररी थीम आहे. इस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. जनरली या प्रकारची थीम ही सायन्स फिक्शन किंवा स्पेक्युलेटिव्ह फिक्शनमध्ये वापरली जाते. फिक्शन म्हणजे सुद्धा काल्पनिक कथा, नॉवेल. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे भविष्यातील कल्पना, त्याविषयी जे फिक्शन असतील ते. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल आहे सायकॉलॉजिकल नॉवेल. सायकॉलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट ऑर इव्हन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. या प्रकारच्या नॉवेलमध्ये कथेतील जे पात्र आहेत, मग ते मेन कॅरेक्टर असतील किंवा अदर कॅरेक्टर असतील, त्यांचे एक्सटर्नल फॅक्टर्स, एक्सटर्नल जे कथा असेल ती त्यासोबतच त्यांच्या मनामध्ये, म्हणजे त्यांची मेंटल कंडिशन असेल किंवा माइंड प्रोसेस असेल, थॉट प्रोसेस असेल, याबद्दल म्हणजे त्यांच्या मानसिक विचाराबद्दल थोडंसं वर्णन केलेलं असतं या प्रकारच्या फिक्शनमध्ये. सायकॉलॉजिकल नॉवेलमध्ये एक्झाम्पल सांगता येईल व्हर्जिनिया वुल्फ, ज्यांनी यावरती किंवा या नॉवेलवरती काम केलेलं आहे. त्यांची एक नॉवेल आहे मिसेस डॉल्वे, ती एक सायकॉलॉजिकल नॉवेल असेल. त्यानंतर जेम्स जॉयसी यांनी युलिसिस नावाची एक नॉवेल लिहिली 1922मध्ये. त्यानंतर पुढचा टाईप ऑफ नॉवेल आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज आपण ऐकलेली इज अ फ्रेज कॉइन बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रिटाईज प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी. ट्रिटाईज म्हणजे प्रबंध. विल्यम जेम्स यांनी एक प्रबंध लिहिला होता प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी, आणि यामध्ये सुरुवातीला ही फ्रेज, त्याचा उल्लेख केला गेला. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. याचा अर्थ काय आहे? फ्लो ऑफ थॉट, विचारांचा ओघवता प्रवाह. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter in the minds of the character. एखादा विचार प्रवाह जो एखाद्या गोष्टीमध्ये दाखवलेला असतो
फॉर एक्झाम्पल एखादं कथेतील पात्र आहे आणि तो काहीतरी विचार करत आहे, ते त्या स्टोरीमध्ये दाखवलेलं असतं, पण आपल्याला असं वाटतं की ते स्वतः त्याच्या माइंडमध्ये काय करत आहे, विचार करत आहे. यालाच काय म्हटलेलं आहे, किंवा या टेक्निकला काय म्हटलेलं आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. त्यानंतर नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल आहे बिल्डंग्स रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डंग्स रोमन इंडिकेट ग्रोथ. हा जो शब्द आहे बिल्डंग्स रोमन, हा एक अर्थ इथं सांगतो ग्रोथ म्हणजे विकास. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. या द ग्रोथ म्हणजे विकास. एखाद्या स्टोरीमध्ये स्पेशली मग ते चरित्र असेल किंवा चरित्र असेल, यामध्ये एखाद्या कॅरेक्टरचा विकास दाखवलेला असतो. मग तो शारीरिक असेल, माइंड प्रोग्रेस असेल, स्पिरिट प्रोग्रेस असेल, किंवा मग फिजिकल प्रोग्रेस असेल. जसं इथं म्हटलं आहे चाइल्डहूड टू अडल्टहूड, ही प्रोग्रेस एखाद्या नॉवेलमध्ये स्टोरीमध्ये दाखवलेली असते. आणि या प्रकारच्या नॉवेल्सना काय म्हटले, बिल्डंग्स रोमन नॉवेल. त्यानंतर पुढचे जे प्रकार आहेत सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन. या प्रकारच्या नोवेल, या दोन्ही नोवेलला एक पार्श्वभूमी आहे, एक बॅकग्राऊंड आहे, आणि तो इथं थोडक्यात सांगितलेला आहे. द फर्स्ट हाफ ऑफ द 20th सेंचुरी अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन. 20व्या शतकामध्ये सुरुवातीला पल्प मॅगझिनचा वापर सुरू झाला. तर या प्रकारच्या मॅगझिनमध्ये जनरली या मॅगझिन कशा असायच्या, अट्रॅक्टिव्ह असायच्या, किंवा त्याच्यामध्ये फॅन्टॅस्टिक फिक्शन लिहिल्या जायच्या फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस. लोकांच्या मनोरंजन व्हावं यासाठी काही फिक्शन लिहिल्या जायच्या, त्यांना काय म्हटलं, फॅन्टॅस्टिक फिक्शन. आता या प्रकारच्या फॅन्टॅस्टिक फिक्शन म्हणजे काय, की ज्यामध्ये वेगळ्या थीम असतात, लाईक मॅजिक, सुपरनॅचरल पॉवर्स, इमॅजिनरी रायटिंग और इमॅजिनरी वर्ल्ड और क्रिएशन. म्हणजे जे सामान्य जीवनामध्ये अस्तित्वात नसतं अशा काही इमॅजिनरी वर्ल्ड किंवा क्रिएटिव्ह रायटिंग याच्यामध्ये असतं. लोकांच्या मनोरंजनासाठी याचा वापर सुरू केला गेला. आणि नंतर हे पुढे काय म्हणून आले, सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन, किंवा स्पेशली सायन्स फिक्शन. तर सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट. सायन्स फिक्शनमध्ये काही इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट मांडलेले असतात, सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्स अँड एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल लाईफ. तर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन किंवा सायन्स फिक्शनमध्ये ज्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत, लाईक फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे भविष्यात कुठल्या घटना घडतील याबद्दलचं वर्णन, किंवा फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दलच्या कथा असतील, स्टोरीज असतील. देन स्पेस ट्रॅव्हल, अंतराळ सफरी याबद्दलचं वर्णन असेल. टाईम ट्रॅव्हल म्हणजे कुठेतरी भूतकाळात जाऊन तेथील आयुष्याचं वर्णन, किंवा तेथील अनुभवाचं वर्णन, किंवा भविष्यातील एखाद्या घटनेचं वर्णन, जे की पूर्णतः काल्पनिक असतं. काही फिल्मसुद्धा अशा प्रकारच्या असतात. त्यानंतर पॅरलल युनिवर्स, पृथ्वीसारखेच काही ग्रह आहेत, किंवा जे काय म्हटलं, एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल लाईफ, थोडंसं वेगळं, पृथ्वीवर जे जीवन असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं जीवन, असं काल्पनिक जे सामान्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. इत्यादी आस्पेक्ट्सबद्दल किंवा कन्सेप्ट्सबद्दल या सायन्स फिक्शनमध्ये वर्णन केलेलं असतं. देन सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन. सायन्स फिक्शनमध्ये जनरली काय सांगितलं जातं, जे सायंटिफिक किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन्स आहेत, शोध जे आहेत, त्यांचं वर्णन याच्यामध्ये केलेलं असतं. मेरी शेले हे नाव आपण पूर्वी ऐकलेलं आहे, त्याचा उल्लेख केला आहे. मेरी शेले यांनी फर्स्ट नॉवेल लिहिली की जी सायन्स फिक्शन होती, किंवा सायन्स या विषयावरती आधारलेली होती, आणि त्याचं नाव होतं त्या नॉवेलचं फ्रँकेनस्टीन. ठीक आहे, आणि ही त्यांची फर्स्ट नॉवेल आहे, किंवा फर्स्ट नॉवेल विच बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. द जॉनरा फ्लोरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द
19th century. आणि त्यानंतर पुढे हा प्रकार जास्त विकसित होत गेला. अँड हिअर लास्ट टाईप ऑफ नॉवेल इज डिटेक्टिव्ह फिक्शन. इज सब जॉनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन. हा एक उपप्रकार आहे क्राईम फिक्शन आणि मिस्ट्री फिक्शन या प्रकाराचा. in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. या प्रकारच्या कथांमध्ये एखादं जे मेन कॅरेक्टर आहे, जे डिटेक्टिव्ह म्हणून दाखवलं जातं आणि ते एखाद्या गुन्ह्याबद्दल किंवा मर्डर मिस्ट्रीबद्दल काय करत असतं, इन्व्हेस्टिगेट, चौकशी करत असतं किंवा ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर हे सर्व काय आहेत, टाईप्स ऑफ नॉवेल. या अनेक नॉवेलमध्ये आपल्याला या सर्व प्रकारचे काय फीचर्स सापडू शकतात. म्हणजे असं नाही की ती एखादी नॉवेल रिअलिस्टिक असेल तर तेच फीचर्स त्याच्यामध्ये सापडतील, किंवा एखादी हिस्टॉरिकल असेल किंवा एखादी गोथिक असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे जे फीचर्स सांगितले ते सुद्धा आपल्याला सापडू शकतात. किंवा फॉर एक्झाम्पल एखादी गॉथिक नॉवेल असेल त्याच्यामध्ये काही कॉमिक इन्सिडेंटसुद्धा टाकले जाऊ शकतात किंवा त्याचं वर्णनसुद्धा केलं जाऊ शकतं. किंवा आणखीन एखादा प्रकार याच्यामध्ये सांगता येईल सोशल नॉवेल. ती कथा ज्या काळातील असेल त्या काळात जी सोशल कंडिशन असेल किंवा जे प्रॉब्लेम्स असतील त्यांचंसुद्धा नरेशन केलेलं असतं. त्या एक प्रकारच्या सोशल नॉवेल्ससुद्धा असू शकतात. यानंतर जी नॉवेल आहे 4.2 तीसुद्धा एक सोशल नॉवेल या कॅटेगरीमध्ये मोडू शकते. म्हणजे त्या काळातील सोशल कंडिशन या नॉवेलमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे झालं टाईप्स ऑफ नॉवेल. त्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये. त्या खूप सोप्या आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मॅच द कॉलम्स. ए ग्रुप आणि बी ग्रुपमध्ये काही ॲस्पेक्ट दिलेले आहेत, त्याची पेरिंग आपल्याला करायची आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. ए आहे मुरासाकी शिकिबो. बी कॉलममध्ये बी ग्रुपमध्ये थर्ड जो ऑप्शन आहे टेल ऑफ गिंजी ही त्यांनी नॉवेल लिहिलेली आहे. त्यानंतर बी नॉवेला. नॉवेला याचा मिनिंग इथं दिलेला आहे. जो बीमध्ये 4th नंबर आहे न्यू. नॉवेला म्हणजे काय आहे, न्यू. देन सी डॉन क्विक्झोट. डॉन क्विक्झोट ही काय आहे, युरोपियन फर्स्ट नॉवेल रिटन बाय मिगेल सर्वेंटेस. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो. देन डी राजमोहन्स वाईफ. इट इज अ फर्स्ट इंडियन इंग्लिश नॉवेल रिटन बाय जो सेकंड ऑप्शन आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. देन सेकंड इट इज ऑल्सो अ सिम्पल ॲक्टिव्हिटी. पिक आउट द ऑड एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप. खाली जे ग्रुप्स दिलेले आहेत त्यातील वेगळा घटक आपल्याला निवडायचा आहे. अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्राहम ग्रीनी, किरण नागरकर. फर्स्ट ग्रुपमध्ये ग्राहम ग्रीनी हा ऑड एलिमेंट आहे किंवा ऑड घटक आहे वेगळा, कारण बाकीचे जे आहेत ते इंडियन रायटर आहेत. सेकंड ग्रुप आहे प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट अँड लाईफस्टाईल. यामध्ये वेगळा घटक असेल थीम, कारण प्लेस, पिरियड, क्लायमेट, लाईफस्टाईल हे सेटिंग या मेन एलिमेंटचे काय आहेत, ॲस्पेक्ट्स आहेत. आणि थीम हा एक वेगळा एलिमेंट आहे, एलिमेंट ऑफ नॉवेला. थर्ड ग्रुप आहे थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉवेला. यामध्ये ऑड एलिमेंट असेल नॉवेला, कारण थीम, प्लॉट, कॅरेक्टर हे नॉवेल किंवा नॉवेला याचे काय आहेत, एलिमेंट आहेत. त्यानंतर थर्ड ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द टू टाईप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स दॅट द प्लॉट मे हॅव आर. एखाद्या प्लॉटमध्ये दोन प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स असतात. ते असतील इंटरनल कॉन्फ्लिक्ट अँड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. देन सेकंड सेंटेन्स आहे द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम. हा शब्द कुठून तयार झालेला आहे, फ्रॉम पिकारो विच इज अ स्पॅनिश वर्ड. स्पॅनिश वर्ड पिकारो या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. देन थर्ड सेंटेन्स आहे द एपिस्टोरली नॉवेल प्रेझेंट द नरेटिव्ह थ्रू. एपिस्टोरल नॉवेलमध्ये
जे कथन आहे ते कशांमार्फत करस्पॉन्डिंग काय असेल त्याचं, थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स ऑर लेटर असेल किंवा करस्पॉन्डन्स असेल ऑर अदर डॉक्युमेंट्स यामार्फत ते नरेट केलं जातं. लास्ट सेंटेन्स आहे, इन द 18th century मिडल क्लास कुड गेट द टाईम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉवेल्स बिकॉज 18व्या शतकामध्ये मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांना रीडिंगसाठी आणि नॉवेल रीडिंगसाठी आणि डिस्कस करण्यासाठी वेळ मिळू लागला. त्याचं कारण आहे स्प्रेड ऑफ मशीन्स. त्या काळात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे यंत्राचा वापर सुरू झाला आणि आपोआप ते लोकांना वेळ मिळू लागला. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट शॉर्ट नोट ऑन. शॉर्ट नोट्स याच्यावरती तयार करायच्यात. फर्स्ट आहे स्टाईल ऑफ नॉवेल. तर स्टाईल ऑफ नॉवेल यामध्ये जो मेन एलिमेंट ऑफ नॉवेल आहे, तर स्टाईल ऑफ नॉवेल याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा त्याचं एक एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे की एखाद्या नॉवेलमध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज केल्या जातात किंवा लेखक कोणत्या प्रकारची भाषा वापरतो, कोणत्या प्रकारची शब्दसंपत्ती, फ्रेजेस असतील, व्होकॅब्लरी असेल, ठीक याबद्दल त्याच्यामध्ये सांगायचं आहे. किंवा वेगवेगळे लिंग्विस्टिक डिव्हायसेससुद्धा यामध्ये वापरले जातात. त्यानंतर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल ही एक टेक्निक आहे फर्स्ट यूज बाय विल्यम जेम्स. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच जणांनी त्यावरती नॉवेल लिहिल्या. मग व्हर्जिनिया वुल्फ असेल, याबद्दल एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये करता येईल. त्यानंतर थर्ड आहे नॉवेला याची डेफिनेशन दिलेली आहे. ही इटालियन वर्ड नॉवेल हा एक इटालियन वर्ड आहे. त्याचे काही फीचर्स सांगितलेले आहेत. वेल स्ट्रक्चर आहे, शॉर्ट नरेटिव्ह, त्यानंतर सटारिक आणि रिअलिस्टिक टोनमध्ये ती स्टोरी असते, शॉर्ट नरेटिव्ह असते, वन इन्सिडंट किंवा वन इश्यू त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेला असतो. मेन कॅरेक्टर्स हे एकच असेल किंवा दोन असू शकतात, किंवा काही एक्झाम्पल्स फेमस नॉवेलाचे दिलेले आहेत. पेज नंबर 175. ठीक आहे. आणि काही एलिमेंट्ससुद्धा त्याचे आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर लास्ट आहे इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉवेल्स. नॉवेल हा जो साहित्य प्रकार आहे त्यामध्ये भारतीय लेखकांनी कशा प्रकारे लेखन केलेले ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट इंडियन नॉवेलचा उल्लेख आपण केला पाहिजे, राजमोहन्स वाईफ, रिटन बाय बंकिमचंद्र चटर्जी. त्यानंतर एक ट्रायो त्यानंतर आला, मुल्क राजानंद, R.K. नारायण, राजाराव यांनीसुद्धा खूप चांगलं लेखन या प्रकारात केलं. नेक्स्ट आणखीन या नॉवेलला इम्प्रूव्ह करण्याचं, फ्लॉरिश करण्याचं बऱ्याच रायटर्सनं काम केलं. त्यामध्ये लास्टला इन मॉडर्न एरा अरविंद अधिका, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर यांची नावे आपल्याला घेता येतील. आणि याचं एक्सप्लेनेशन आहे पेज नंबर 174 वरती. तर या प्रकारे आपण हा 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल याचा अभ्यास केला. याबद्दल जर काही अडचणी असतील तर तुम्ही पर्सनल नंबरवरती विचारू शकता. थँक्यू.